नक्कीच ड्रिंक्स देखील दिलं जातं. एनर्जी ड्रिंक्स फ्रुटी नक्कीच आपण पाहतोय. ताडाली संघनायक आपण या ताडाली संघनायक आपली प्रतीक्षा केली जाते. टॉस केला जाईल आमच्या सुर्गे यशवंत नाईक टॉस बॉक्स मध्ये. कालेर विपक्ष ताडाली भद्रावती कालेर कामेश पाटील वेलकम. भद्रावती कालेर संघनायक ताडाली संघनायक आपली प्रतीक्षा केली जाते. टॉस साठी या ताडाली संघनायक विना विलंब, कारण या अगोदरच खूप विषय झालेला आहे. आपण टॉस साठी या. हे टॉस केला जातोय आमच्या मान्यवरांच्या शुभ असते. प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमोल, आपण मंचाशी संपर्क साधा. अमोल, सामनावीराचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी या 24 धावा 1 विकेट. यशवंत मध्ये कॉल आहे, मात्र मयूर शेंडेबाच्या सल्ला तर टॉस जिंकले ताडाली संघाच्या संघनायकाने. पाहुण्यांना विनंती असेल की आपण नक्कीच हे ड्रिंक्स टॉचिन संघनायकाला द्यायचं आहे. हे आपण पाहू शकता. ताडाली संघनायक जास्त वेळ आपला घेणार नाही. मान्यवर विनंती असेल की व्यापीठाची सोबत व्हायची आहे. हा निर्णय फक्त आपण जाणून घेऊ. निर्णय काय असेल? बॅटिंग. हा प्रथम फलंदाज आपल्या संघाला अधिक सोप्याच्या हा सामना देखील 3 षटकांचा असणार आहे. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सवरून सल्ला आमच्या कॉम बॉक्स मध्ये. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. राजू पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यापीठ आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि खास जयवंतजी पाटील साहेब आपल्याला आमंत्रित करीत आहेत. तर मॅरेथ मॅचचं पारितोषिक इथे दिलं जाईल. चोवीस धावाने 1 विकेट अमोल ठरला या सामन्याचा सामनावीर. तर आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते ही पारितोषिक दिले जातील. सर्वप्रथम आपण ट्रॉफी देऊया. काथोड मामांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे. आमचे गालवार गावचे नक्कीच लाडके मामा आहेत काथोड मामा, आणि त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाते, जे आम्हाला अतुल नाईक यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली आहे. त्यानंतर रेडबुल देण्यासाठी विनंती करेन, जे रेडबुल आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे सदानंद नाईक साहेबांकडून, आणि विनोदजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हे एनर्जी ड्रिंक्स दिली जाते. त्यानंतर टी शर्ट देण्यासाठी विनंती करेन, जे टी शर्ट आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे शैलेंद्र पाटील आणि जनार्दन नाईक साहेबांकडून. देवरामजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ही टी शर्ट आपण द्यायचं आहे. आणि त्यानंतर सर्वात शेवटी गिफ्ट हॅम्पर अभिमन्यू माली साहेबांना विनंती असेल की आपण हे गिफ्ट हॅम्पर, जे आम्हाला गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलेले सतीश नाईक साहेबांकडून स्वर्गीय रामचंद्र गोविंद नाईक यांच्या स्मरणार्थ, आणि गिफ्ट हॅम्पर देखील दिलं जात आहे. वेल पेड अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. चला लवकरात लवकर बंद्र्या मारुती काल्लेर, दंदनदादा पाटील तुम्हाला फिल्डिंग करायचं आहे, सो मैदानाच्या आतमध्ये उतरा आपण. आणि त्यांच्या अगेन्स्ट फरार देवी ताडाली या संघाला आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना. इंटरेस्टिंग मॅच आहे. दोन्ही संघांनी जबरदस्त परफॉर्म केला आजच्या दिवसामध्ये. सो पाहूयात आपण आजच्या 10 संघांच्या पोल मधून आजच्या पहिल्या दिवसाचा क्वालिफायर कोण असेल. चेक तर सेमीफायनलिस्ट असेल. सामना एका बाजूला सुरू राहील, दुसऱ्या बाजूला स्वागत देखील आपण इथे संपन्न करणार आहोत. मित्रांनो, आपल्यामध्ये कालवार गावचे समाजसेवक विनोदजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. विनोदजी म्हात्रे साहेबांना सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेचे वन मॅन शो महेंद्रजी नाईक साहेबांच्या
शुभ हस्ते हा सन्मान येथे आपण संपन्न करत आहोत. आपण पाहतोय या कालवरगावचे समाजसेवक विनोदजी म्हात्रे साहेबांची प्रमुख उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. हे आपण पाहू शकता. त्यानंतर आपल्यामध्ये या कालवरगावचे या काथोड मामा उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जाईल. काथोड मामांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. कालवार इथून त्यांनी बहुमूल्य वेल या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जात आहे. या स्पर्धेचे आयोजक महेंद्र नाईक साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे आपण संपन्न करत आहोत. हे आपण पाहू शकता आपले लाडके काथोड मामा यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये कालवगाव गावच्या आणखीन एक समाजसेवक देवरामजी पाटील साहेबांचं देखील आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल या स्पर्धेचे शिल्पकार महेंद्रजी नाईक साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपण पाहतोय की वाडेघर कल्याण इथून सोपन पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि मयुरेश नाईक यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सोपन पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. वाडेघर कल्याण इथून त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि मयुरेश जी या नाईक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत. चेक बघा विनंती असेल की सामन्याला सुरुवात करायची आहे. सामन्याला सुरुवात करा. हे आपण पाहू शकता सोपन पाटील साहेबांना सन्मानित केलं जात आहे आणि त्यानंतर आपल्यामध्ये या विराज नाईक यांची देखील उपस्थिती पाहायला मिळत आहे आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान मयूरजी या नाईक यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते विराजजी नाईक यांना सन्मानित करायचं आहे. विराजजी नाईक यांची देखील उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. हे आपण पाहू शकता देवराजजी नाईक यांना देखील सन्मानित केले जाते आणि या सन्मानानंतर बोलूया पुन्हा एकदा पण सामन्याकडे. ओ टू विशाल पाटील. थँक्यू सो मच सुभाषजी धुमाल सर. थँक्यू सो मच करणजी काळन सर. वन्स अगेन तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विशाल तुला आम्ही थोडं थांबवतोय. जतीन पाटील यांची देखील उपस्थिती आपल्याला VIP वर पाहायला मिळते आणि त्यांचा देखील सन्मान इथे केला जातोय. मयुरजी नाईक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत आहोत. हे आपण पाहू शकता जतीन पाटील त्यांचे हेअरस्टाईल देखील चर्चेचा विषय बनलेले आहे. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित दिनेश पाटील यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील सन्मान आपण इथे करणार आहोत. मयुरेश जी नाईक यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते दिनेश पाटील यांचा देखील सन्मान करायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून ही A1 जोडी आहे. नक्कीच A1 जोडी एक A1 पर्सनॅलिटी दिनेश सुरेश पाटील आणि नरेश नारायण पाटील A1 जोडीच्या माध्यमातून यशवंतस्मृती राहणार संघाला या आकर्षक जर्सी देखील त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत आणि त्यापैकी एक A1 पर्सनॅलिटी आपण बघतोय दिनेश पाटील ज्याचा सन्मान नुकताच VIP वरून केला गेलेला आहे. तर पुन्हा एकदा बोलू आपण सामन्याकडे. आवाज ऐकूया आपण व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील यांचा. लाजवाब फटका दरम्यान इथे पाहायला मिळाला. इनफिल्डला क्लिअर केलं गेलं होतं आणि डीप एक्स्ट्रा हवं क्षेत्रपलीकडे हा चेंडू जातो. चौकार येतो पगला. या पगला सत्रामधला तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. एक यशस्वी उद्योजक आणि एक समाजसेवक आणि एक फार चांगलं व्यक्तिमत्व या विभागामधलं सन्माननीय महेंद्र शेठ नाईक साहेब आणि त्यांचे सुपुत्र कुमार मयुरेश महेंद्र नाईक यांच्या माध्यमातून आणि तसेच यशवंत स्मृती राहणार टीमच्या माध्यमातून आपण पाहतात यशवंत स्मृती चषक 2025 आणि सध्याच्या घडीला हे काय चाललंय हा प्रश्न आता काल्लरी टीमच्या खेळाडूंना देखील निर्माण होतो आणि प्रेक्षकांना देखील निर्माण होतोय.
कारण फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहिलं की या चेंडूवरती रन मिळाला नाही पाहिजे होती, बट ओव्हर थ्रो देखील आपण पाहिला. दॅट्स वाय या चेंडूवरती रन्स कंप्लीट झाल्या. या एकूण 2 धावा दरम्यान इथे मिळतील. धाव फळगता 6 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. असा पहिला दिवस आपण या स्पर्धेचा पाहिला. तब्बल 10 संघांचा समावेश अशा पहिल्या दिवसामध्ये त्याने भरपूर चांगला खेळ देखील आपल्याला अनुभवायला मिळाला. कारण भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा आहे. स्विचिटचा फटका खेळायचा होता, पानवरती हा बॉल आलेला आणि दरम्यान आपण पाहिलं तर आता देखील लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये आपल्याला यजमान संघ या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ यशवंत स्मृती राहणार टीम सोबत आपल्याला खेळताना दिसणार आहे. पण सध्या सगळे तो संघ कोणता असेल हा प्रश्न इथे निर्माण होतोय. बट ज्याप्रमाणे ही सुरुवात राहिली, 7 धावा धावफलकावरती आहेत. एक धक्का देखील लागला. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर भावेश ऑन साइडला हा फटका, पिकअप स्ट्रोक, पिक केला, गॅप मध्ये स्ट्रोक, बॉल जातो काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. येऊन हा पिकअप स्ट्रोक आपल्याला खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर भावेश सबाठमधनं हा चौकार इथे येतो. पिकअप स्ट्रोक स्वीकार नाईक जेव्हा टीम मध्ये होते यशवंत स्पोर्ट्स रानाल टीमचा, तेव्हा स्वीकार असे फटके खेळायचे, बट ते इंजर्ड आहे. दॅट्स वाय ते टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. आता बॅटर स्टेप आउट झाला. आता देखील फुल टॉस आहे आणि आता देखील गॅप मध्ये स्ट्रोक. फिल्डर पोहोचतात काऊ कॉर्नर रिजन वरती, बॉल फील्ड करतात. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 13 लॉस ऑफ 1 विकेट. टीम वराल देवी स्पोर्ट्स ताडाली. म्हणजे रिमेनिंग अजून देखील 2 ओव्हरचा खेळ इथे शिल्लक आहे. भगवा झेंडा अभिमानाने फडकताना दिसतोय आणि त्या भगवा झेंड्यावरती जी प्रतिमा आहे अखंड हिंदुस्थानाचे सम्राट राजा शिवछत्रपतींची ही प्रतिमा तुम्ही पाहता, ज्या दैवतामुळे आज आपल्या दारासमोर तुळस आहे आणि मंदिरावरती कळस आहे. आणि मी नेहमी सांगत देखील असतो की मराठी माणसाला जर ताठ मानेने कोणी जगणं शिकवलं तर नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि संकटकाली माघार न घेता लढणं जर आपल्याला कोणी शिकवलं तर ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण आज जर आपण पाहिलं तर मंदिरामध्ये जो देव आहे त्या देवाला वाचवणारा हा देव आहे. आणि प्रत्येकी मराठी माणसाचा नव्हे तर संपूर्ण मी म्हणेन अखंड हिंदुस्थानातील प्रत्येकी व्यक्तीचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि त्यांचा हा भगवा झेंडा अभिमानाने फडकताना आपल्याला दिसतो. आता मागच्या दिशेने आपण जाऊया. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 13 लॉस ऑफ 1 विकेट. टीम वराल देवी स्पोर्ट्स स्टार्ट आली. अजून देखील 2 ओव्हरचा खेळ बाकी आणि सेकंड ओव्हरमध्ये बॉलर तयार होतात. रोशन महात्रे बॉलिंग मार्कवरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट मला असं वाटतं की 90,000च्या आसपास पोहोचले असतील. आता 400 कमी आहेत. ते देखील लवकरच होतील. रोशन महात्रे लेफ्ट माउथ विकेट. पगलास बॉल बोट जरूर फिरवली बट कनेक्शन पाहावं लागेल. फिल्डर पोहोचतात आणि कॅच पकडली जाईल. थोडंसं अकवर्ड पोझिशन मध्ये वाटलं, थोडीशी बॉडी लँग्वेज कमकुवत वाटली, बट कॅच इथे कंप्लीट केली जाईल. सफलता मिळेल. धक्का आता लागला. हा दुसरा. नंबर 4 अमोल ठाकूर क्रमांक 4 वरती येतात. आणि या सीझन मध्ये हा खेळाडू भरपूर चांगल्या टच मध्ये आहे. अमोलची बॉलिंग असो, अमोलची बॅटिंग असो, चांगला खेळ तो करतोय. पण या मॅच मध्ये देखील तशाच काही खेळाची अपेक्षा त्याच्याकडून ते ठेवली गेली आहे. कारण सामना देखील तितकाच महत्त्वाचा. सध्या सगळीला भरपूर सारे प्रेक्षक आता आपण पाहू शकता की अगदी खडकांवरती बसून सुद्धा सामन्याचा आनंद ते घेतात. मग प्रेक्षक गॅलरीज देखील आहेत. आपण तिथे जाऊन देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. फार दमदार आयोजन आपण पाहतात. महेंद्र शेठ नाईक साहेबांनी तसेच त्यांचे सुपुत्र युवा उद्योजक मयुरेश महेंद्र नाईक आणि त्याचप्रमाणे यशवंत स्पोर्ट्स राहणार टीमचे अफाट मेहनत या स्पर्धेमागे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता, लॉफ्ट केला, स्लॉट मध्ये होता, थेट पाठवला प्लॉट मध्ये. व्हॉट अ शॉट, बिग वन, सिक्सर.
षटकार येतोय. म्हटलंच होतं मी की अमोल ठाकूर भरपूर चांगल्या टचमध्ये आहे आणि सध्या घडीला येत्या क्षणी त्याने हा बार केला. षटकार येतो. धाव फळक आता 19. आता लोबा फुल टॉस सुद्धा स्लॉकशिप खेळायचं होतं. रनआउटची शक्यता होणार नाहीये. बट अमोलने तर गिव्हअप केलंच होतं की आता देऊ भरोसे. बट सध्या घडीला आपण पाहिलं तर आज काल्हेरी टीमची फिल्डिंग हा प्रश्न आणि स्पेशली कामेश काय चाललंय, कारण हा प्रश्न आता निर्माण होतोय. कारण काल्हेरी टीम एक चांगली टीम आहे आणि फिल्डिंगचा दर्जा देखील आपण या टीमचा नेहमी चांगलाच पाहिला. पण आतापर्यंत या फर्स्ट इनिंगमध्ये ही दुसरी मिस्टेक आहे. कारण मी नेहमी सांगत असतो बघा, एक बॉलर तुम्हाला एखादी मॅच जिंकून देईल, एक बॅटर तुम्हाला एखादी मॅच जिंकून देईल, बट एक फिल्डर तुम्हाला प्रत्येकी मॅचमध्ये रन्स वाचवून देईल. त्या अनुषंगाने एक चांगल्या फिल्डरची किंमत आजच्या डेटला फार मोठी आहे. कारण ज्या तुम्ही आउटफील्डमध्ये रन्स वाचवताना त्याच तुम्हाला फार उपयुक्त ठरतात. बट सध्या घडीला आतापर्यंत मिसफील्ड जास्त पाहायला मिळाला. तासाकडे आता थोडं लक्ष द्यावं लागेल टीम काल्हेरला. नेक्स्ट बॉल आता स्विच हिट खेळायचा होता. अमोल ठाकूर येता क्षणी मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न होता. त्यापैकी आपण एक मोठा फटका देखील पाहिला. धाव फळक सध्या घडीला जे आहे 21. 21 धावा धाव फलकावरती. यानंतर होणारा सामना चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल. या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ यशवंत स्पोर्ट्स राहणार टीम सोबत. पण तो कोणता संघ असेल त्या प्रश्नाचं उत्तर मिळणं अजून देखील बाकी. बट सध्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट जगतामधली एक अद्वितीय स्पर्धा आपण सर्वजण अनुभवतात. ग्रामीण क्रिकेटचा थरार आणि अपील नकारलं गेलं. बॅटचा संपर्क होता असं नाईक सर सांगतात. एक सिंगल इथे कंप्लीट केली असेल. धाव फळक आता या एका धाव्याच्या मदतीने स्कोर काढता 22 आणि चेंडू शिल्लक आहेत या सेकंड ओव्हरमध्ये. येणारा एक बघा ज्याप्रमाणे आतापर्यंत या पहिल्या 11 चेंडूवरती खेळ राहिला. 3 ओव्हरची मॅच आहे. सो त्या अनुषंगाने प्रेडिक्शन आपण करूया की जर इथे अमोल आणि भावेश खेळतोय तर मिनिमम आपण 30 किंवा 35च्या जवळपास बनवू शकतात ही अपेक्षा आपण ठेवू शकतो. बट काल्हेरी टीमचे हे प्रयत्न असतील की त्यापेक्षा कमीवरती ठेवायचं. फुल लेंथ होता. फ्लिक्सचा हा फटका डीपमधनं आता स्क्वेअर लेगचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचतात आणि तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 24 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम वराल देवी स्पोर्ट्स ताडाली. रिमेनिंग अजून देखील 6 चेंडू आहेत. उद्याचा जो शेड्यूल आहे त्याची देखील माहिती मी आताच पोहोचवतो. उद्याच्या दिवसामधला पहिला सामना जॉयकुमार देवे आणि त्यांचा अगेन्स्ट टीम खेळणार आहे वीर तानाजी दापोडे. ठीक 8:45 वाजता रिपोर्टिंग करा. आपण 9 वाजता या सामन्याला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट मॅच उद्याच्या दिवसामध्ये जो दुसरा सामना असणार आहे टीम टेमगरपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट टीम एकविरा स्पोर्ट्स मानकोली. या दोन्ही टीम्सला विनंती असेल की आपण ठीक 9:30 वाजता रिपोर्टिंग करा आणि त्यानंतर ठीक 10:30 वाजता रिपोर्टिंग करा. तर आपल्याकडे वेळ आहे. बोलूया आपण स्वागताकडे. आमच्या या जर्सी टी शर्ट स्पॉन्सर A1 जोडीपैकी एक आणखीन A1 पर्सनॅलिटी आपण पदवी नरेश नारायण पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता. टाळ्या वाजवल्या जात आहेत कारण कालवाळे मैदानावर मी बघितलं होतं जेव्हा क्षेत्रक्षाकडून चुका होत होत्या तेव्हा नक्कीच मैदानाच्या बाहेरून ते खूपच एक्साइट होते आणि नक्कीच अगदी त्यांच्या तोंडातून नक्कीच आपल्या क्षेत्ररक्षकांना देखील ते नक्कीच आशीर्वाद देत होते. म्हणजे क्रिकेटवर त्यांचं प्रेम आणि त्यांच्या संघावर किती प्रेम आहे ते इथे नक्कीच मला जाणवलं होतं. आणि विवेक नाईक यांच्याकडून नक्कीच संडे फंडे असणार आहे कारण संडेला त्यांचा वाढदिवस असणार आहे. तर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. लास्ट ओव्हर आणि या अंतिम षटकामध्ये बॉलर भाविक पाटील दरम्यान बॉलिंग मार्गवरती तयार होतात. अशा पहिल्या दिवसामध्ये आपण सुभाष दुबाल सरांचा गोड आवाज आपण ऐकला. पॉवरफुल कॉमेंटेटर आणि पॉवरफुल कॉमेंट्री आज सरांची झाली. त्याचप्रमाणे काळन सरांचा देखील आपण आवाज या पहिल्या दिवसामध्ये ऐकला. पहिलाच बॉल अगदी सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. व्यासपीठावरती भरपूर सरांचे दिग्गज मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यामध्ये आमचे पाहू शकतात की आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्वमान्य महेंद्र शेठ नाईक साहेब आणि पाकले गेले तर त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि भरपूर सारे दिग्गज मान्यवर आज या व्यासपीठाची शोभा इथे वाढवतात. तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. फुल लेंथ आहे आणि बॅटला लागला होता. बॅटचा संपर्क होता. दरम्यान एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती आता अमोल ठाकूर येतात आणि सध्या घडीला मी म्हणेन की अमोलचंच स्ट्रायकिंग एंडवरती राहणं जास्त गरजेचं असेल कारण आतापर्यंत या अंतिम षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेत आणि फक्त 2 धाबा आलेल्या आहेत.
बघा सुरुवात मॅटर करते, पण सुरुवातीपेक्षा तुम्ही फिनिश कसा करता ते जास्त मॅटर करतं. कारण सुजल काय असतं की क्रिकेटच्या खेळामध्ये स्टार्ट कोणी चांगला केला, मिडल फेसला काय घडलं त्यापेक्षा जास्त मॅटर करतं की जिंकला कोण. लोबा फुलटॉस होता, लॉफ्टेड फटका बॉल हवेमध्ये, फिल्डर आखेत आणि कॅच इथे कंप्लीट केली जाईल, सफलता मिळेल. धक्का लागला. आता हा तिसरा बॅटर बाद झालेत अमोल ठाकूर. ही राखली की काल्लेरी टीम खुश असेल, कारण लास्ट ओव्हरमध्ये भाविकने आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि फक्त 2 धावा आतापर्यंत कन्सिड केलेल्या आहेत. आता देखील मिस्टामिंग हवेमध्ये चेंडू जास्त उंच गेला, फिल्डर पोहोचतायत, काऊ कॉर्नरचे कॅच पकडली जाईल, आणखीन एक सफलता मिळेल आणि धक्का दरम्यान इथे हा लागला. चौथा बॅटर आता डग आउटच्या दिशेने. स्वरूपामध्ये आता हा धक्का लागला. चौथा बॅटर आता डगआउट मध्ये न्यू मॅन नॅट नंबर 6 आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या 17 मधला. आता विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट केली जाईल का हा प्रश्न देखील आता निर्माण होतो. 2 विकेट्स इथे मिळाले. धीरज बजागे आता क्रमांक 6 वरती हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल दरम्यान फुल लेंथ होता, वाईड ऑफ ऑफ स्टंप दरम्यान खोदून काढलं. आता इनफिल्ड मध्ये शरद पाटील बॉलला फील्ड करतात. मिडल एक सिंगल, खेळ समाप्त. पहिल्या सत्राच्या अखेरीस एकूण रन्स बनवला गेला 27, बट नाखुश असेल टीम ताडाली, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 24 होत्या, पण लास्ट ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या. दॅट्स वाय एंड ऑफ द फर्स्ट इनिंग 27 इथे बनवला गेला आणि 28चं टार्गेट इथे सेट केलं टीम वराल देवी स्पोर्ट्स ताडालीने अगेन्स्ट टीम बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्लेर. आता 28 बनतील की नाकी बनतील, कोण जिंकेल आणि अशा पहिल्या दिवसामधील अंतिम सामन्यामध्ये टीम राहणालच्या अगेन्स्ट कोण खेळेल हे ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंजेस. मी घेतो एक छोटासा ब्रेक, बट तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. यशवंत स्मृती चषक 2025 हा थरार सेकंड इनिंगला होईल सुरुवात आणि आवाज आपण ऐकूया सुभाजी धुमाल सरांच्या शुभवाणीतून या मागचे दुसरं सत्र. धन्यवाद. कैलासजी नाईक, निलेशजी कोटकर आणि स्वप्नीलजी नाईक येथे त्यांचं आगमन झालं आणि या तिन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं देखील हार्दिक स्वागत है. रानल क्रिकेट के ये सुहानी शाम आप सभी के नाम, लेकिन देखते आज की पहली शाम किस टीम के रहते नाम हे ऑन स्क्रीन आपण पाहतो. हे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात आमच्या VIP डॅशबोर्डवरून. या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे आणि सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सेकंडला सामना आपण पाहतोय भद्रावती काल्हेर विपक्षच्या वराल देवी स्पोर्ट्स ताडाली या 2 संघामध्ये निर्धारित 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. निर्धारित 3 षटकांमध्ये ताडाली संघाने प्रथम फलंदाजी करताना धावपलीकडे धाव झळकल्या. त्या एकूण 27 आणि 28 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे भद्रावती काल्हेर या संघासमोर. आपण शुभ सन्मान करूया. आज या स्पर्धेमध्ये आपल्याला बहुमूल्य उपस्थिती निलेशजी कोटकर साहेबांचा आपण शुभ सन्मान प्रमाणे ते करणार आहोत. मी विवेक दादांना विनंती करेन की आपला शुभ हस्ते निलेशजी कोटकर साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. अगदी वेळात वेळ काढून आज त्यांनी या स्पर्धेमध्ये त्यांची बहुमूल्य उपस्थिती दाखवलेली आहे आणि साहेबांचा शुभ सन्मान दरम्यान विवेकजी नाईक यांच्या शुभ हस्ते दरम्यान ते केला जातोय. त्यानंतर आपण पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅच कडे जाऊया आणि समालोचन कक्षामधून आपण आवाज ऐकूया सुभाजी धुमाल सरांचा. धन्यवाद. धन्यवाद विशाल पाटील.
ओपनर ऑन द ग्राउंड आपण पाहतोय या आव्हान दिलं गेलेलं आहे ते एकूण 28 धावांचं आणि 28 लक्षाचं पाठलाग करण्यासाठी बंदरमध्ये काली संघाचे दोन्ही सालमीचे बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतात. किंग ऑफ रिंग नंदन पाटील आणि त्याच्यासमवेत कामेश पाटील के स्पोर्टचे ऑनर आहेत कामेश पाटील. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या पॉवरप्लेचा बादशाह फलंदाज एक असा एकमेव फलंदाज आहे ज्याच्या नावे सिटी फॉर्मॅटमध्ये देखील सलग 6 चेंडूमध्ये 6 चौका ठोकण्याचा विक्रम आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील त्याने हा पराक्रम 2 वेळा केलेला आहे. म्हणजे या भिवंडी तालुक्याच्या इतिहासामधील पहिला असा फलंदाज दिसतोय ज्याने दोन्ही फॉर्मॅटमध्ये प्रत्येकी 2-2 वेळा सलग 6 चेंडूमध्ये 7 चौका ठोकण्याचा विक्रम केलेला आहे. तोच नंदन पाटील सध्या पाहायला मिळतोय. आव्हान येते 28 धावांचं. पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज अमोल ठाकूर. गोलंदाजी ट्रॅकवर चेक कुमार रिग्नेशी पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. जर कामेश पाटील यांनी सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर रिग्नेशी पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपये दिले जातील. हो अतिशय या खराब शॉर्ट सिलेक्शन आपण पाहतोय या स्वतःला यॉर करून घेतलेला आहे. दांडी गोल मधली एसटी वाकवलेली आहे आणि पहिल्याच चेंडूवर पहिला बिग ब्लो कालेर संघाला मोठा मासा गलायला लागतोय. खरं तर हा फटका खेळण्याची गरज होती का हा प्रश्न नंदन पाटील याला खेळाडू कक्षामध्ये देखील विचारला जाईल. पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. अमोल ठाकूर आपल्या संघाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देताना आपण पाहतोय. खरं तर तेवढा विकेट टेकर चेंडू नव्हता. सन्माननीय दीपकजी भोईर साहेबांचं शुभ आगमन झालं आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकतात पंकजजी नाईक सामांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. या दोन्ही मान्यवरांचं या इव्हिनिंग सेशनमध्ये स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. येस ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद विशाल. तर बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. या न्यू बॅटर रोशन म्हात्रे डावखुरा आक्रमक फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. अमोल ठाकूर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर दूरवरच्या टोकावरून गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेचा षटक हाताळताना 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरनेटमध्ये इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतात. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील अतिशय जोरदार अपील तिथे केले जातोय मात्र पंच सहमत नाहीत. कुठल्या प्रकारची धाव नाही आपण पाहतोय. तसेच राजूदादा पाटील दादांना देखील मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे अमोल ठाकूर. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले तर कुठल्या प्रकारची धाव खर्च केली नाही आणि गडी देखील बाद केलेला आहे. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिली लॉफ्टेड फटका हवाई फायर आणि हा चेंडू जाईल मिडविकेटच्या उडून सीमाच्या बाहेर. एक शुभ सन्मान आपण करूया. लितेश दादा नाईक यांचा शुभ सन्मान करत आहोत. राजूदादा पाटील दादांचा हा सन्मान दरम्यान इथे केला जातो. आज त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्याला आज स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 मध्ये पाहायला मिळते. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. त्यानंतर गणेशजी नाईक देखील आपल्यामध्ये आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील पुढे यायचं आहे आणि आपला स्वागत सन्मान स्वीकारायचा आहे. दसका दम दाखवलेला आपण बघतोय रोशन म्हात्रेने. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर ह्या चेंडूवर चौकार.
बाहेरच्या बाजूने निघणारा चेंडू पंचांचा इशारा वाईट आव्हान धावा चेंडूमाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या 11 धावा. रोशन मात्रे देखील असा फलंदाज आहे त्याच्या नावे देखील सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 11 धावा. इथे मात्र भीमटोला वज्र टोला आणि हा चेंडू सीमारेषेवर गेला. षटकार. मध्ये उपस्थित आर्यन जी तरे यांचा आपण शुभेच्छा मान करूया. आर्यन जी तरे त्यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील पुढे या. आर्यन तरे यांचा देखील शुभेच्छा मान प्रमाणे केला जातोय. हस्तांची देखील उपस्थिती आपल्याला स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 मध्ये पाहायला मिळत आहे. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. धावसंख्या 23 आणि इथून फक्त न फक्त आपण जर बघितलं तर 5 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी आणि तब्बल 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्राईड ऑफ ताडाली भाविक बजाग त्यामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. तर समोर झालेला फलंदाज कामेश पाटील. एक सोपं समीकरण खरं तर आता मात्र कालेर संघासमोर पाहायला मिळतंय कारण 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र फान खेळण्याचा प्रयत्न होता. फान एक रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होता. शॉर्ट फाईनल एक रिझनला चेंडू अडवला गेलेला आहे. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज कामेश पूर्ण करतोय. सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि सिंगल संघाची धावसंख्या 24 होते. 4 धावीने दूर आपण बघतोय या भद्रावती कालेर संघ. आपण सामना पाहतोय वडालदेवी स्पोर्ट्स ताडाली विपक्ष भद्रावती कालेर या 2 संघामध्ये आणि यानंतर या सामने विजेता संघ आजच्या शेवटच्या सामन्यामध्ये लढत देईल एशियन स्मृती राहणाला आयोजक संघाशी. इथे मात्र पंचाचा बिमोर नोचा इशारा येतोय आणि पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. संघाची धावसंख्या 25. इन मिन 3 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी कालेर या संघाला. इथे विजयी फटका आणि विजय संपादन केलेल्या या भद्रावती या कालेर या संघाने चेंडू सीमाच्या बाहेर आणि या वडालदेवी स्पोर्ट्सचा हा संघ या स्पर्धेच्या बाहेर. आणि या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील आपण देणार आहोत. त्यानंतर आज 2 ऑफिशियल पंच आम्हाला लाभले होते त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. विक्रम नाईक सर आणि या त्यांच्यासमवेत देवीदास पाटील सर त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिक